मी पुन्हा येईन या एका कवितेनं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं पुरतं वाटोळं झालं असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे। ही कविता विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धृत केली होती आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसात 10 भाषांमध्ये या कवितेचा अनुवाद झाला। हे खरं असलं तरी पण या कवितेनं देवेंद्र फडणवीस भाजप यांचं नुकसान करत महाराष्ट्रात वेगळी समीकरणं देखील उदयाला आणली। याच कवितेच्या अनुषंगाने शुक्रवारी एक ट्विट करण्यात आलं। हे ट्विट भाजपच्या अधिकृत एक्स वरून करण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय गोंधळ माजला। हा गोंधळ माजवण्यामध्ये भाजपची सोशल मीडिया सांभाळणारी मंडळी जितकी जबाबदार होती तितकीच बेजबाबदार मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकारिता करणारी मंडळी याला कारणीभूत होती। त्यामुळे शिंदे अस्वस्थ झाले, फडणवीस अस्वस्थ झाले, अजित पवार अस्वस्थ झाले आणि एकच गोंधळ माजला। याला जवळपास 24 तासापेक्षा अधिक काळ हे सगळं प्रकरण शांत होण्यासाठी जातोय हे आता स्पष्ट झालंय। आता बाहेर पडलेत दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस ज्यांनी यावर पडदा टाकलेला आहे। हे सगळं प्रकरण काय आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी या ट्विट नंतर तांडव केलं ते का केलं हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदी बघायला हवं किंवा त्यांनी यायला हवं असं अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं। ते दस्तूर खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वाटतंय आणि त्यामुळेच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी गडकरी रंगायतांमधल्या एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये असं विचारलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असायला हवा, कोण असायला हवा। त्यावेळेला लोकांनी उत्तर दिलं होतं देवेंद्र फडणवीस। हा झाला त्यांच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा विषय। तो प्रत्येक पक्षाचा, कारण 3 पक्षांचं सरकार आहे, म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांची, अशा 3 लोकांचं सरकार असल्यामुळे त्या पक्षाला आणि नेत्यांना आपला मुख्यमंत्री असावं असं वाटणं स्वाभाविक आहे। पण शुक्रवारी जे एक्स वरून जे पोस्ट करण्यात आली त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि हा गोंधळ इतका पराकोटीचा झाला की आपल्याला आठवत असेल 14-15 जूनला एक जाहिरात आली होती सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये। ही जाहिरात एकनाथ शिंदेंचा मीडिया मॅनेजमेंट करणाऱ्या एका ख्रिस्ती सहकार्याने दिलेली होती। हा त्यांचा ख्रिस्ती सहकारी काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असताना त्यांचंही काम बघायचं। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले, हे मी या आधीच्या माझ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। तर आता ही जी सोशल मीडिया किंवा ही जी मीडिया बघणारी माणसं आहेत ही कसा गोंधळ करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे शुक्रवारी झालेला भाजप, शिवसेना आणि युती सरकारमधला गोंधळ। आता हे सगळं देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत होतं का? तर मुळीच नाही। याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावं असं आतून जरी वाटत असलं तरी त्यांना औट घटकेचं मुख्यमंत्री पद आता नकोय आणि भाजपला ते नकोय। आणि त्यामुळे आता सध्या राज्यात काय चालू आहे? मराठा आरक्षणावरून कल्ला सुरू आहे। मराठ्यांना जे आरक्षण द्यायचंय ते ओबीसीमधून द्या, त्यामुळे ओबीसी नाराज आहेत। धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्ष भिजत पडलेल्या घोंगड्यासारखा त्रासदायक ठरलेला आहे। या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत असताना देवेंद्र फडणवीसांसारखा ब्राह्मण मुख्यमंत्री आणून मराठ्यांच्या संतापाला अजून एक वेगळी वाट करून देणं हे भाजपला परवडणार नाही आणि इतका वेडेपणा भाजप करणार नाही। मग असं असताना हे कोणी केलं? तर हे केलं गेलं सोशल मीडियावर। आता या सगळ्या पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये सोशल मीडियाची टीम ही प्रचंड ऍक्टिव्ह झालेली आहे आणि सोशल मीडियावरून म्हणजे जेव्हापासून मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधान पदावर आपली मांड रोवली तेव्हापासून सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना असं वाटायला लागलं की डिजिटल मीडिया जो आहे तो खूप महत्वाचा आहे। पण गंमत सांगतो तुम्हाला, राज्य सरकारच्या माहिती आणि जे जनसंपर्क विभाग जो आहे या विभागामध्ये डिजिटल मीडियाला हे सगळे जे मोठे बाबू आहेत, प्रधान सचिव आणि ही जी सगळी मंडळी आहेत, ही डिजिटल मीडियाला गिनत नाहीत किंवा डिजिटल मीडियाला ते मीडिया मानत नाहीत। पण हाच डिजिटल मीडिया कधी कधी नेत्यांची झोप उडवतो आणि सरकारला अक्षरशः जुलाब करायला भाग पाडतो।
असेच जुलाब काल राजकीय जुलाब होतात की काय असं सगळ्यांना वाटत होतं. कसं बस का होईना भाजपचे मुख्य प्रवक्ते असलेल्या केशव उपाध्ये यांनी लगबगींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता इथे गंमत बघा, महाराष्ट्र भाजपचे जे सोशल मीडियाच्या प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे श्वेता शालिनी. श्वेता शालिनी यांचा भाजपमध्ये एक वेगळा दबदबा आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, तर अनेक लोक, जसं पवारांच्या बाकावर बसणाऱ्या लोकांची संख्या अगणित आहे, तसं देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांमध्ये अगणित जण असं म्हणतात की आमच्यामुळे हे घडलं. तर असं वाटणारं आणि जाणवणाऱ्यांपैकीच्या एक आहे श्वेता शालिनी. त्या प्रचंड हुशार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये त्यांचा अभ्यास आहे. त्यांचे पती आणि त्या यावर अधिकृत व्यवसायही करतात. त्या पुण्याच्या आहेत, खरं तर त्या मूळच्या मथुरेच्या आहेत आणि अयोध्येतल्या हनुमान गडीमध्ये त्यांचे पूर्वज पूजा अर्चा करतात असं सांगितलं जातं. तर या श्वेता शालिनी उत्तम हिंदी बोलतात, अस्खलित इंग्रजी बोलतात, मराठी त्यांना चांगलं समजतं. त्यांना प्रचंड राजकीय महत्वाकांक्षेने घेरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मुंबईतल्या एखाद्या विधानसभेतून आपलं नशीब अजमावं असं वाटतंय. आणि त्यांना का वाटणार नाही? कारण जर वर्सोव्यासारख्या मतदारसंघातून एखादी महिला कार्यकर्ती अगदी बिनदिक्कतपणे अल्पशा कष्टांनी जर आमदार होत असेल तर ते त्यांना श्वेता शालिनींना वाटू शकतं. पण या सगळ्या करण्यामध्ये आणखी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं अधिकृतरित्या जे सोशल मीडिया पाहिलं जातं त्या देखील एक त्यांच्या महिला सहकारी पाहतात. आता याच्यात हे सगळं असं होत असताना हे एक्स कोणी केलं, ही पोस्ट कोणी टाकली, हे मला अधिकृतरित्या माहिती आहे. पण तरीही या सगळ्या गोष्टी करत असताना पक्षानेच त्याच्यावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आता बघा, देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी कोकणात गेले होते. रत्नागिरीत असताना रत्नागिरीमध्ये 2 जिल्हाध्यक्ष आहेत. म्हणजे एक राजेंद्र सावंत आहेत आणि दुसरे साठे आहेत. म्हणजे उत्तर आणि दक्षिण असे रत्नागिरीचे जे 2 भाग आहेत, या 2 ठिकाणी हे जिल्हाध्यक्ष आहेत. तर हे जिल्हाध्यक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले नव्हते. इतकं सध्या पक्षामध्ये अनरेस्ट आहे. आता सध्या राज्य भाजपमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जे एक महत्वाचे सद्ग्रस्त किंवा नेते समजले जातात ते आहेत प्रवीण दरेकर. ते ज्या मूळ गावातले आहेत किंवा ते ज्या मूळ तालुक्यातले आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी नेमतानाही त्यांना एका शब्दाने देखील विचारलं गेलेलं नाहीये असं खाजगीत सांगितलं जातं काही नेत्यांकडून. तर अशी सध्या भाजपची निर्णय प्रक्रिया आहे. बरं, हे काही छोटे कार्यकर्ते करतायत, छोटे पदाधिकारी करतायत अशातला भाग नाहीये. हे रवींद्र चव्हाणांसारखी मंडळी करतायत. नुकतंच रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये जे काही शीतयुद्ध झालं, त्याचा भडका झाला, तो देवेंद्र फडणवीसांनी थोपवला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हे होत असताना ही जी काही पोस्ट आली त्याच्यामुळे भाजपमध्ये प्रचंड कोलाहल झाला आणि या सगळ्याचा फटका आता भाजपला नकोय, त्यापेक्षा तो देवेंद्र फडणवीसांना नकोय. कारण ज्याच्याकडे सगळं काही आहे पण ज्याला आपल्या कुंडलीतले ग्रहतारे साथ देत नाहीयेत अशी परिस्थिती असल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या गोष्टीमुळे शुक्रवारी कमालीचे संतापलेले होते. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कधी संतापत नाहीत. ते कधी इतर राजकीय नेत्यांसारखा शिव्याशाप आदळ आपण कधी करत नाहीत. त्यांनी जर आपला राग किंवा आपली नाराजी व्यक्त केली तर त्यालाही एक संस्कारी अशी पद्धत असते आणि ते त्याप्रमाणे करतात. पण शुक्रवारी त्यांच्या सगळ्या एकूणच संयमाचा बांध फुटला होता. याला हे जबाबदार कोण आहेत? हे सोशल मीडियावरचे जे काही लोक काम करतात ते वाटेल ते पोस्ट कशी टाकतात किंवा त्यांनी ती टाकली तर त्यांच्यावर आता काही होणार आहे का? ही काही मंडळी देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला गृहीत धरतायत. याच्या आधी देवेंद्र फडणवीसांचं नुकसान मुख्यमंत्री पदाच्या काळात याच अशा मंडळींमुळे झालंय की जी देवेंद्र फडणवीसांना गृहीत धरतायत आणि स्वतःला त्यांच्या क्लोज सर्किटमध्ये समजतायत. याच सगळ्या लोकांनी फडणवीसांचं सर्किट बिघडवून टाकलं. आता याच्यामध्ये माध्यमांमधला जो उतावळेपणा आहे तो तर त्याहीपेक्षा भयंकर आहे. काय झालंय, वृत्तवाहिन्यांच्या, मराठी वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत एक 4 ते 5 वृत्तवाहिन्या आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या महत्वाच्या आहेत किंवा ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्यांच्याकडे असलेल्या भांडवलशाहीमुळे किंवा त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या निधीमुळे. ते या सगळ्या महाराष्ट्रातल्या
वेगवेगळ्या घराघरात पोहोचलेले आहेत. या वृत्तवाहिन्यांवर जे वृत्त दिलं जातं त्याचा एक प्रोडक्शन कंट्रोल रूम नावाचा एक विभाग असतो, ज्याला पीसीआर म्हणतात. तिथे जो गृहस्थ किंवा तिथे जी व्यक्ती बसलेली असते, बऱ्याच वेळेला ही व्यक्ती निर्बुद्ध असते, असं अनेकांचं ठाम मत झालंय. ती निर्बुद्ध का असते असं मला आपल्याला सांगायचंय. याचं कारणच आहे, मी स्वतः रेडिओ, प्रिंट म्हणजे वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल या चारही भागांमध्ये काम केल्यामुळे या संदर्भामध्ये मी अधिक माहितीने किंवा अधिक अधिकारवाणीने म्हणणार नाही मी, पण थोडीशी जाण असल्यामुळे बोलू शकतो. या पीसीआर मध्ये जे लोक बसतात ते दुसऱ्या चॅनेलवर जे काही चाललेलं आहे ते आपल्या चॅनेलवर किंवा आपल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चालवण्याचा अट्टहास करतात की अरे त्यांच्याकडे चाललंय मग आपल्याकडे का नाही. मग त्यांना जर ती फील्डवरची मंडळी असं सांगायला लागली की नाही असं काही झालेलं नाहीये, मी आता अमुक अमुक नेत्याशी बोललो, असं काही घडत नाहीये, तर ते म्हणतात नाही ते तुम्ही नंतर सांगा, पण आता पहिले हे चालवून घ्या. म्हणजे जे चुकीचं आहे तेही चालवून घ्या. याच्यामध्ये हा सगळा गोंधळ झाला. आपल्याला आठवतं जूनच्या मध्याला एक जाहिरातीचा गोंधळ झाला होता. अनेक वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती आल्या होत्या. या जाहिरातींचा ठपका हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर फुटला. प्रत्यक्षात या जाहिरातीचा गोंधळ घालणारा जी व्यक्ती होती ती व्यक्ती मी आपल्याला सांगितलं की ती व्यक्ती कोण होती. ती मराठी भाषिक नव्हती, ती महाराष्ट्रीय नव्हती, तिचा महाराष्ट्राशी काही घेणं देणं नव्हतं. दिल्लीमध्ये लॉबिंग आणि दलाली करणाऱ्या एका एजन्सीचा तो सदग्रस्त प्रमुख होता. मग तो दिल्लीतल्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये काही काळ काम करत होता. नंतर तो महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचा तो निकटवर्ती होता. तो आता सध्या श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात आला आणि एकनाथ शिंदेसाठी तो माणूस काहीतरी काम करतो. तर अशा व्यक्तीने त्या जाहिरातीचा घोळ घातला आणि त्यानंतर 15 जूनला गिरणी कामगारांच्या चाव्यांचं वाटप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे जे कल्याणचे खासदार आहेत त्यांनी एकत्र बसून हा सगळा वाद निवळण्यासाठीची मंथनं केली. हे मी आपल्याला इतक्यासाठी सांगतोय आणि एवढ्याच माहितीने आणि सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण होऊन सांगतोय की बंद दाराआड झालेल्या या चर्चेच्या बाहेर जे काही लोकांना थांबवलं होतं त्या बंद दाराच्या बाहेर जी काही मोजकी माणसं होती त्यामध्ये मी एक होतो. मग हे एवढं सगळं तणावाचं वातावरण होईपर्यंत, अनेक आमदार अस्वस्थ होईपर्यंत हे सगळं का होतं, तर याचं कारण असं आहे, ही जी मंडळी आहेत नेत्यांच्या जवळची, मग त्या कुठल्याही महिला कार्यकर्त्या असतील, सोशल मीडियाच्या प्रमुख असतील, ज्यांना आपण प्रवक्ता झालोय म्हणजे आता आपणच राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखं किंवा उपमुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय, आणि त्या आविर्भावात जी काही मंडळी विशेषतः पीआर आणि जनसंपर्क बघणाऱ्या मंडळींनी राजकीय पक्षांमध्ये जो धुमाकूळ घातलेला आहे तो इतका या नेत्यांसाठी जीवघेणा ठरतोय किंवा अधिक नजीकच्या काळात तो इतका जीवघेणा ठरेल की ज्याचं नाव ते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हे जे घडलं हे कुणाला दिल्लीतून घडवायचं होतं का, की महाराष्ट्रातूनच कुणाला त्यांच्या विरोधात फटाके लावायचे होते? फडणवीसांच्या खुर्चीखाली आता असा सुरुंग पेरण्याची कोणाची इच्छा आहे हे प्रश्न देखील विचारात घेतले गेले पाहिजेत. आणि फडणवीस हे नेहमी कागदावर लिहिलेली अक्षरं वाचत नाहीत, ते त्या 2 अक्षरांच्या ओळींमधलं जे काही आहे ते वाचत असतात. त्यांनी एकदा मनापासून हे वाचण्याची गरज आहे की बिटवीन द लाईन्स काय आहे. अन्यथा ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, मग ती त्यांची सोशल मीडियाची टीम असेल, त्यांची ऑडिओ व्हिज्युअलची टीम असेल किंवा त्यांची थिंक टँक असेल किंवा त्यांना जे खूप जवळचे वाटतात, मग क्रिकेट पासून ते नगर विकासापर्यंत आणि बांधकाम क्षेत्रापासून ते अगदी नागपूरच्या रेशीमबागेपर्यंत, या सगळ्यांच्या मनात खरंच देवेंद्र फडणवीसांचं हित आहे का हे देखील एकदा फडणवीसांना तपासून बघावं लागेल. अन्यथा देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा अडचणीत येतील. ते पुन्हा येईन असं म्हणण्यापेक्षा पुन्हा अडचणीत येतील, कारण या आधी ते अडचणीत आले 30 जूनला. आता ते कधी येणार हे स्वतः त्यांनाच ठरवायचंय की या अडचणी दूर करण्यासाठी मग सनदी अधिकारी असतील, कारण काही सनदी अधिकारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात होते. काही जण देवेंद्र फडणवीसांना आपण एकेरीत हाक मारतो असं बडेजाव मारण्यामध्ये मशगूल होते. या सगळ्या लोकांनी काही घाट घातलाय का? देवेंद्र फडणवीसांना पुरतं कोंडीत पकडून असे वेगवेगळे सुरुंग पेरत त्यांना कामाला लावण्यासाठी कोणते कामदार आपल्या अंगची शालीनता वगळून
कामाला लागलेत का हे बघावं लागेल. आणि मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि चतुर राजकारणी आहेत. ते या सगळ्याचा पोस्टमार्टम केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. त्यांनी ते लवकर करावं, अन्यथा दिल्ली बहुत दूर हो जाएगी. एवढंच देवेंद्र फडणवीसांना इथे सांगावंसं वाटतं. आपल्याला काय वाटतं, देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीखाली सुरुंग पेरणारे त्यांचीच मंडळी आहेत का? अशा एखाद्या सुरुंगाच्या ब्लास्टने किंवा धमाक्याने फडणवीसांचं करिअर उद्ध्वस्त होईल का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. धन्यवाद.